न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डीएड आणि बीएड धारक जे विद्यार्थी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता कंत्राटी भरतीचा जो GR शासनाने काढलेला होता, या 5 सप्टेंबरचा जो GR होता, या GRच्या संदर्भातील ज्या काही जाहिराती आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला माहिती आहे. जाहिराती कोणत्या जिल्ह्यांच्या आल्या आहेत? बुलढाणा जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे, यवतमाळ जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे, नागपूर जिल्ह्याची जाहिरात आली आहे, नागपूर महानगरपालिकेच्या कंत्राटी भरतीच्या संदर्भातील सुद्धा जाहिराती आल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. नंतर लातूर जिल्ह्याची सुद्धा जाहिरात येऊन गेलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. राहिलेल्या ज्या काही जिल्हे आहेत, या राहिलेल्या जिल्ह्यांची जाहिरात जी आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या सुद्धा येणार आहेत. त्याकरिता नंतर अल्पसंख्याक ज्या जागा आहेत, अल्पसंख्याक संदर्भातील 80% भरती, या भरतीच्या संदर्भात सुद्धा आपले व्हिडिओज आहेत. जाहिरातीच्या संदर्भात सुद्धा आपली जाहिरातीचा सुद्धा व्हिडिओ आहे. आपल्या टेलिग्रामच्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती सुद्धा ही संपूर्ण जाहिरात जी आहे 3000 म्हणजे 182-181 पेजेसची ही संपूर्ण जाहिरात आहे. म्हणजे या माध्यमातून तुम्हाला समजून येईल विद्यार्थी मित्रांनो की आपल्या जिल्ह्यामध्ये जवळ कोणत्या जागा आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये निवड होण्याची संधी आहे त्यासाठी संस्था ज्या आहेत त्या अल्पसंख्याक संस्था सुद्धा उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून हे जे अपडेट्स आहेत कंत्राटी भरतीच्या संदर्भातील, अल्पसंख्याकांच्या संदर्भातील, नंतर आता 4860 ची काही शिक्षक भरती आहे त्या संदर्भातील, म्हणजे याकरिता हे अपडेट आपल्याला आपल्या या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो. त्याआधी आपण सबस्क्राईब करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, या 5 जिल्ह्यांची जी काही ऍड आलेल्या आहेत, भरती सुद्धा झालेल्या आहेत, विद्यार्थ्यांना जॉईनिंग सुद्धा मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर मला खूप विद्यार्थ्यांचे कमेंट आलेले आहेत की सर बाकीच्या ऍड कधी येतील, सर जाहिराती कधी येतील, सर आपल्याला म्हणजे काही माहिती झालं का? मी आपल्याला सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो की प्रत्येक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळणं शक्य नाही, कारण आपले तेवढे कॉन्टॅक्ट नाही आहेत. परंतु ज्या जो विद्यार्थी आपला हा व्हिडिओ बघत असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की कंत्राटीची भरतीच्या संदर्भातील विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही अपडेट्स असतील ते अपडेट तुम्हाला प्रत्येक जिल्हा परिषदेचे जे काही साईट आहेत त्या साईटवरती आपल्याला मिळू शकतात, किंवा आपण जर त्या जिल्ह्यामध्ये जर राहत असाल किंवा तुमचं कोणी पाहुणं असेल किंवा कोणी तुमचं नातेवाईक असेल विद्यार्थी मित्रांनो, त्या नातेवाईकाला तुम्ही त्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असेल तर जिल्हा परिषद मध्ये शिक्षण विभाग प्राथमिक या ठिकाणी तुम्हाला पाठवायचं आहे. त्या ठिकाणी पाठवल्यानंतर त्यांना तिथे आस्थापनेला किंवा इतर ठिकाणी तुम्ही कोणालाही विचारू शकता की कंत्राटी भरतीच्या संदर्भातील परिपत्रक किंवा शासन निर्णय जो आलेला होता त्याच्या संदर्भात काय कारवाई करण्यात आलेली आहे, आपण आपल्या जिल्ह्याची भरती कधी होणार आहे या संदर्भातील तुम्ही माहिती सुद्धा विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो. ही माहिती तुम्हाला जर माहित झाली तर आपण आपल्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या ग्रुपला तुम्ही टाकू शकता किंवा मेसेज सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील जे काही विद्यार्थी आहेत त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा या ठिकाणी डीएड बीएड धारक जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आपलेच बांधव आहेत, आपण डीएड बीएड धारक या कॅटेगरीतले असल्यामुळे आपल्याला एकमेकास मदत करणं हे सुद्धा गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हा विचार डोक्यात घेऊन आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या प्राथमिक म्हणजे सीईओच्या किंवा कार्यकारी जे अधिकारी आहे म्हणजे जिल्हा परिषदच्या या ठिकाणी विभागामध्ये जाऊन आपल्याला ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत काढणं, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. कंत्राटी भरतीची जी काही रद्द होण्याची मागणी होती, ही रद्द होण्याची मागणी कालच केसरकर बोलले की कोणत्या पद्धतीने ही जी मागणी आहे पूर्ण करण्यात येणार नाही किंवा रद्द होणार नाही, त्याच्या मागची कारण सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. कारण ज्या शाळांमध्ये शिक्षक नाही आहे ते नवीन शिक्षक येतपर्यंत या विद्यार्थ्यांना आपण भरले जाणार आहेत. आपले जे विद्यार्थी त्या ठिकाणी राहणार आहेत, ज्या वेळेला शिक्षक भरती होईल आणि त्या ठिकाणी पदनियुक्ती होईल त्यावेळेला मात्र या कंत्राटी शिक्षक त्या ठिकाणी राहणार नाही. असं म्हणजे विद्यार्थ्यांचं आबड होऊ नये, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याकरिता मात्र आम्ही हे कंत्राटी शिक्षक भरती काढलेली आहे. शिक्षकांनी जे काही आता नवीन शिक्षक जे काही जुने शिक्षक आहेत त्यांनी आपला स्वतःचाच फायदा न बघता आपण आपल्या विद्यार्थ्यांचा फायदा बघावं असं सुद्धा केसरकर त्या ठिकाणी बोललेले आहे. म्हणून विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की कंत्राटी भरतीचा जो काही GR आहे शासन रद्द करणार नाहीये. तर ह्या ज्या काही इतर जिल्ह्यांमध्ये 5-6 जिल्हे जर सोडलेत तर बाकीचे इतर जिल्हे जे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांच्या भरत्या ज्या म्हणजे कंत्राटी भरती संदर्भातील परिपत्रक जिल्हा परिषदच्या माध्यमातून लवकरच आपल्यापर्यंत पोहोचेल. या टेलिग्राम चॅनलच्या किंवा या आपल्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला कायमस्वरूपी अपडेट मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो. या अपडेट करता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.